चला तर पुरंदर गडावरती आम्ही चाललोय. मी माझा मित्र विकास गेजगे, गाडीची ड्रायव्हिंग चालू आहे. आणि आता गडाचा रस्तावर घाटाचा रस्ता आहे आणि घाटाच्या रस्त्यातून आम्ही वर चढलोय. गाडी चालते, सुपर चालते, गाडीची अडचण नाही. आता आम्हाला फक्त डोंगर चढायचा आहे, डोंगर घाट. तर आता मी तुम्हाला दाखवतोय पुढे. तर बघण्यासारखं सीन आहेत. खतरनाक. चला गडावर चढतोय, एन्जॉय चाललाय, भरपूर एन्जॉय चाललाय. वा 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 वा, एक नंबर, एक नंबर, मौज मजा मस्ती. अवश्य भेट द्या पुरंदर गडावरती. फक्त आतमध्ये मोबाईल, गडाच्या पायथ्यापर्यंतच आपल्याला मोबाईल घेऊन जाता येतोय आणि गडाच्या वर आपल्याला मोबाईल घेऊन जाता येत नाही. पण तोपर्यंत, जिथपर्यंत आम्ही शूटिंग घ्यायचा प्रयत्न केला तिथपर्यंतचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. तर चढतोय, गाडी लागली चढायला. गेजगेंना गिअर कुठला टाकलाय त्यांना समजलं नाही, त्यामुळे गाडीनं थोडंसा ॲक्सिलेटर जास्त गेजगेने वाढवलं आणि गाडीनं रेस जास्त केला. चला, मौज मजा मस्ती. भरपूर जणांची टीम यायचा प्रयत्न करत होती, परंतु सगळ्या ट्रिप आमचे कॅन्सल झाले आणि शेवट दोघेच निघालो. दोघांचाच एन्जॉय चाललाय. भरपूर मोठा आहे. वर पण इधर का नहीं लेने का, इधर का नहीं लेने का कुछ शूटिंग. तर आम्ही चाललोय पुरंदर या गडावरती येतो आता. आणि मित्र विकास गेजगे आणि मी, आम्ही दोघं जण चाललोय. आमच्या टीममध्ये बरेच जण होते, पण सगळे गळून गळून शेवट आम्ही दोघं जण राहिले होता. तर शेवट आम्ही तर निघालो. हा, मग ठरवलं आम्ही की बाबा आज जायचं म्हणजे जायचं. प्लॅन होता कासपठारचा, पण अचानक ठरलेला आहे प्लॅन पुरंदरचा. हा, ठरलं होतं सातारा कासपठारला जायचं. आलोय आम्ही पुरंदर गडावरती. आता गडावरती चालत चाललोय. आत्ता चालत चाललोय. ह्या बाजूला दिसत असेल तुम्हाला पाठीमागं. चला आपण आता तिकडे चाललोय बघायला. चला, तर हे तुम्हाला दिसत असेल, हे खूप प्राचीन आहे, प्राचीन काळापासूनचं. आता आपल्याला नक्की सांगता येणार नाही. विकास, काय सांगता येईल का? हां,
तर थोडंसं इथं फोटो सेशन झाले आमचं आणि आता मी वर निघालोय. आता चालू आहे. गर्दी काय नाही आज. आज आहे आले ते बस कोणावर अलीकडे. तर आज शुक्रवार आहे आणि आमचा सुट्टीचा दिवस आहे. चालू आहे फिरत 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 फिरत. गड मोठा आहे, खूप मोठा गड आहे. चला. हर हर महादेव. वीर मोरारबाजी देशपांडे. आपण आता वीर मोरारबाजी देशपांड्यांचं दर्शन घेतलं आणि आपण आता पुढे चाललोय. पुढे चालत असताना निसर्गाचं सौंदर्य इतकं जबरदस्त दिसतं आणि हे प्राचीन काळातलं बघा बांधकाम आजही आपणाला इथं समोर उभं असलेलं दिसते. थाटात चिरेबंदी बांधकाम, दगडी बांधकाम, किती सुंदर पद्धतीने बांधलेलं हे बांधकाम आहे. इतकं छान बांधकाम आहे. आणि पुढं पहिले रस्ते नव्हते, परंतु आता इथं आर्मीचा कॅम्प असल्यामुळं या ठिकाणी रस्ते, कारण ट्रेनिंग सेंटर आहे आणि याच्यामुळं ट्रेनिंग सेंटरमध्ये हे जे त्यांना ट्रेनिंगसाठी जे लागणारे रस्ते आहेत, पळण्यासाठी, धावण्यासाठी, आर्मीसाठी लागते, तर ते त्यांनी तिथे मजबूत पद्धतीने बनवलेलं आहे. आपल्याला वर मोबाईल घेऊन जाता येत नाही, परंतु जिथपर्यंत आपल्याला मोबाईल घेऊन जाता येईल त्यांचं जे ऑफिस आहे तिथपर्यंत आपल्याला मोबाईल घेऊन जाता येतोय. आता मला वाटतं इथं मोबाईल आपल्याला जमा करावं लागतील बहुतेक, पण आपण इथं मोबाईल जमा करणार आहोतच, पण आधी पलीकडनं पण आपल्याला जाऊन यायचं आहे. इथं सहलीसाठी ट्रिप आलेली आहे बघा. छोट्या बाळांची सहल आहे. 2 का 3 बस होत्या आम्हाला खाली दिसल्या होत्या आता. तरी 3 बाळं आहेत, एवढी बाळं आहेत आणि या बसमधून आलेले आहेत. आणि आपण आता महाराजांचं दर्शन घेऊन आपण छत्रपती संभाजी महाराज यांचं दर्शन आपण आता घेऊया, वर जाऊया. चला. तर जे काही कोणी माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला, धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराज.